राज्य शासनाने पारित केलेल्या शासन आदेशामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देणारा असून तो आदेश सकल महाराष्ट्रातील ओबीसी समाज आरक्षणाला संपवणारा आहे। त्यामुळे हा आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अथवा त्याला स्थगिती देण्यात यावी। ओबीसी समाज आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण लागू करावं या प्रमुख मागणीसाठी विट्यातील सकल ओबीसी समाज बांधव एकवटला आहे। थेट रस्त्यावर उतरून ओबीसी एकजुटीचा विजय असो, एकच पर्व ओबीसी सर्व अशी जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत ओबीसी समाज आरक्षणाला धक्का देणारा 2 सप्टेंबर रोजीचा अन्यायी आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारच्या वतीने मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देणारा असून तो सकल महाराष्ट्रातील ओबीसी समाज आरक्षणाला संपवणारा आहे। त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा अथवा त्याला स्थगिती देण्यात यावी आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण लागू करावं। ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी असलेल्या सर्व महामंडळाच्या निधीमध्ये भरीव तरतूद करण्यात यावी। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभर मोठे आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा विटा शहर सकल ओबीसी समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। यावेळी प्रताप सुतार, उत्तम चौथे, किरण तारळेकर, दत्तात्रय गायकवाड, संदीप मेटकरी, शिवाजी हारुगडे, तात्या कोरे, बाळासाहेब मेटकरी, वैभव मेहत्रे, सुनील मेटकरी यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला जातोय। खरं तर ओबीसी समाजानं यापूर्वी अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे। त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्यापूर्वी विरोध नव्हता, याच्या पुढेही असणार नाही। परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहतंय त्याला मात्र यापूर्वी आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता, या पुढच्याही काळात विरोध राहील। कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील, ज्यांचे सगळे वंशावळीनुसार सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही। परंतु 2 सप्टेंबरला जो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याच्या जर काही हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल। त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही विटे शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व प्रवर्गातील जातीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहेत। प्रांत साहेबांना आत्ता आणि तहसीलदार साहेबांना आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं, त्याला आमची निश्चित मान्यता राहील। परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कुणालाही जर त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल। धन्यवाद।